तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा आहे। कारण बघा, तुमच्या कुटुंबातील महिला असेल जे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल, किंवा मग कोणती वृद्ध व्यक्ती असेल जे कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेत असेल, किंवा शेतकरी रिलेटेड कोणती योजना असेल, किंवा मग विद्यार्थी असेल जे स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेत असेल, किंवा मग युवक युवती असेल जे कोणत्या योजनेसाठी फॉर्म भरत असेल, किंवा कोणत्याही योजनेचा लाभ तुमच्या कुटुंबात घेतला जात असेल किंवा घेण्यासाठी तुम्ही फॉर्म भरत असाल, पण कोणत्याही योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी तुम्हाला डीबीटी केवायसी करणे बंधनकारक असते। डीबीटी केवायसी जर तुमची नसली तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत नाही, आणि ही गोष्ट तुम्हाला कोणत्याही योजनेचे फॉर्म भरताना बिलकुल सांगितली जात नाही। त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने डीबीटी केवायसी कशी करायची, कारण बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जवळपास 15 दिवस ते 1 महिना सुद्धा डीबीटी केवायसी करण्यासाठी लागू शकतो, किंवा मग बँकेमधून तुमची डीबीटी केवायसी करून दिल्या जात नाही। त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने 2 मिनिटांमध्ये मोबाईलवरूनच तुम्ही तुमचा आधार क्रमांक, बँक अकाउंट आणि आधार नंबरचा येणारा OTP वापरून 2 मिनिटांमध्ये तुमच्या बँकेमध्ये डीबीटी केवायसी ऍक्टिव्ह करू शकता, किंवा मग एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करू शकता। तुम्हाला जर वाटते की जुन्या बँकेत पैसे येत आहे, आपल्याला दुसऱ्या बँकेमध्ये पैसे जमा करायचे आहे, तर डीबीटी केवायसी ऍक्टिव्ह किंवा डीबीटी केवायसी बँक टू बँक ट्रान्सफर सुद्धा तुम्ही करू शकता। तर बघा, आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये जे आहे ते गुगल ओपन करून घ्यायचं आहे, गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे। बघा, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला मिळते, वरच्या बाजूला गुगल क्रोम आहे, ते ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे NPCI। बघा, NPCI आपल्याला सर्च करायचं आहे, NPCI। तर बघा, NPCI सर्च केल्यानंतर अशा प्रकारे रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। पहिल्या नंबरची वेबसाईट आहे npci.org, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, आपल्याला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी एक कन्झ्युमरचं ऑप्शन तुम्हाला दिसून येईल, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर एक सेकंड ऑप्शन येईल, भारत आधार सीडिंग इनेबल। बघा, BASE भारत आधार सीडिंग इनेबल, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, जे काही NPCIची वेबसाईट आहे, आधार सीडिंगची वेबसाईट आहे, ते आपल्या समोर या ठिकाणी अशा प्रकारे ओपन होईल। बघा, या ठिकाणी आधार सीडिंग, डिसीडिंग, अकाउंट डिटेल्स, आधार मॅप स्टेटस, आधार मॅपिंग हिस्ट्री, रिक्वेस्ट स्टेटस चेक, हे सर्व ऑप्शन दिलेले आहे। या ठिकाणी जर तुम्हाला आधार सीडिंग कोणत्या बँकेत ॲक्टिवेट आहे ते चेक करायचं असेल तर आधार मॅपिंग स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल, पण आपण या ठिकाणी आपली सीडिंग डीबीटी लिंक ॲक्टिवेट करत आहे। तर आपल्याला या ठिकाणी बघा, पहिल्या नंबरचं जे काही ऑप्शन आहे आधार सीडिंग डीसीडिंग, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा, या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो ओपन झालेला आहे, आधार सीडिंग डीसीडिंग। या ठिकाणी पहिल्या नंबरचं या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे एंटर युअर आधार नंबर। सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी आपला आधार क्रमांक, 12 आकड्याचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे दुसरं ऑप्शन आहे सीडिंगचं, पहिल्या नंबरचं ऑप्शन आहे सीडिंग, या ठिकाणी आपल्याला सीडिंग हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा, बँकचं ऑप्शन दिलेलं आहे, बँकच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पूर्ण जे काही बँकेची यादी आहे, ज्या बँकेमध्ये तुम्हाला तुमचं डीबीटी लिंक आधार सीडिंग करायचं आहे, त्या बँकेची पूर्ण यादी या ठिकाणी ओपन होईल। या ठिकाणी मला स्टेट बँक ऑफ इंडियाचा आधार सीडिंग ॲक्टिवेट करायचं आहे, त्यामुळे या ठिकाणी मी स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक सिलेक्ट करत आहे। तुमची कोणती बँक आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बघा, या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहे, हे 3 ऑप्शनमधून एक ऑप्शन सिलेक्ट करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, नाहीतर तुमचं डीबीटी लिंक हे होणार नाही, रिजेक्ट होऊन जाईल। तर बघा, सर्वात पहिलं ऑप्शन आहे या ठिकाणी फ्रेश सीडिंग। जर तुमचं कोणत्याच बँकेमध्ये डीबीटी लिंक ॲक्टिवेट नसेल तर तुम्हाला पहिल्या नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे फ्रेश सीडिंगवर क्लिक करायचं आहे। दुसऱ्या नंबरचं ऑप्शन बघा, या ठिकाणी मुवमेंट सेम बँक टू अनदर अकाउंट। जर तुमचं एकाच बँकमध्ये 2 अकाउंट असेल, म्हणजे जसं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्यामध्ये तुमचे वेगवेगळ्या ठिकाणी 2 अकाउंट असेल, आणि तुम्हाला एका बँकेमधून, एका शाखेमधून दुसऱ्या शाखेमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, म्हणजे एकच बँक आहे आणि 2 अकाउंट आहे, वेगवेगळ्या शाखेमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे, तर तुम्हाला सेकंड नंबरचं ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। म्हणजे एक्झाम्पल, तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2 अकाउंट आहे, एका अकाउंटमधून तुम्हाला दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी सेकंड नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर बघा, तिसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक। म्हणजे बघा, आता माझं डीबीटी आधार सीडिंग पोस्ट बँकमध्ये आहे, मला स्टेट बँकमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, त्यासाठी मला या ठिकाणी तिसऱ्या नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी ज्या बँकचा आपल्याला डीबीटी लिंक ॲक्टिव्ह करायचा आहे त्याचा अकाउंट नंबर या ठिकाणी 2 वेळा आपल्याला टाकायचा आहे।
तर बघा या ठिकाणी मी पूर्ण डिटेल टाकलेली आहे, आधार नंबर आणि अकाउंट नंबर पूर्ण डिटेल टाकलेली आहे आणि ऑप्शनसुद्धा सिलेक्ट केलेले आहे, बँकसुद्धा सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी खाली आपल्याला या ठिकाणी एक बॉक्स दिसत आहे, बाय क्लिकिंग सबमिटिंग आधार नंबर. या ठिकाणी आपल्याला या बॉक्सवर क्लिक करायचं आणि राईटवर टिक करायचं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी खाली कॅप्चा कोड दिलेला आहे, हा कॅप्चा कोड जसाच्या तसा आपल्याला या ठिकाणी फिल करायचं. तर बघा कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघा सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर एक पॉपअप पुन्हा तुमच्यासमोर ओपन होईल. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी खाली या ठिकाणी ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. तर बघा ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असला पाहिजे. तर बघा आधारचा OTP मी या ठिकाणी सबमिट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कन्फर्म बटनवर क्लिक करायचं आहे. बघा त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा थोडा वेळ लोडिंग होईल आणि या ठिकाणी बघा तुम्हाला सांगण्यात येईल की तुमचं ऑलरेडी इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये DBT आधार सेटिंग ॲक्टिवेट आहे आणि तुम्हाला स्टेट बँकमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. त्यासाठी प्रोसीड करा म्हणजे कन्फर्म बटनवर क्लिक करा. तर मी या ठिकाणी कन्फर्म बटनवर क्लिक करत आहे. तर बघा या ठिकाणी रेफरन्स नंबर आलेला आहे. रेफरन्स नंबर आल्यानंतर आणि वरच्या बाजूला तुम्हाला एक पट्टी दिसत आहे, ते ब्ल्यू लाईनमध्ये कन्वर्ट होत आहे आणि खालच्या बाजूला तुम्हाला रेफरन्स नंबर दिलेला आहे. त्यासाठी तुम्ही तुमचा रेफरन्स नंबर टाकून चेक करू शकता स्टेटसमध्ये की आपलं ॲप्लिकेशन कन्फर्म झालं की नाही, कुठे पेंडिंग आहे. तुम्हाला हा जो काही नंबर दिसत आहे हा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि या ठिकाणी बघा सक्सेस झालेला आहे. या ठिकाणी युअर आधार नंबर सक्सेसफुली सीडेड फ्रॉम इंडिया पोस्ट पेमेंट बँक टू स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट. या ठिकाणी बघा क्लिअर तुम्हाला दिसत आहे. तुमच्यासमोरच मी ही पूर्ण प्रोसेस केलेली आहे आणि या ठिकाणी लगेच दाखवत आहे की इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये ट्रान्सफर झालेलं आहे. मी तुम्हाला मगानी स्क्रीनशॉट दाखवला की इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये जे आहे ते ॲक्टिवेट आहे. आता या ठिकाणी दाखवत आहे की स्टेट बँकमध्ये तुमचं DBT लिंक हे ट्रान्सफर झालेलं आहे. त्यासाठी मी चेक करून तुम्हाला स्क्रीनशॉट या ठिकाणी लावणार आहे की खरंच ट्रान्सफर झाला आहे का, की काही दिवसानंतर ट्रान्सफर होईल. लगेच मी स्क्रीनशॉट व्हिडिओमध्येच लावणार आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कोणत्याही बँकमध्ये DBT ट्रान्सफर करू शकता, DBT ॲक्टिवेट करू शकता किंवा एका बँकमधून दुसऱ्या बँकमध्ये डिलीट करून ट्रान्सफरसुद्धा करू शकता. तर बघा या ठिकाणी तुम्हाला क्लिअर दिसत आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये DBT ट्रान्सफर झालेला आहे आणि लगेचच 2 मिनिटांमध्ये पोस्ट बँकेमधून स्टेट बँकमध्ये DBT ट्रान्सफर झालेला आहे. खालच्या बाजूला तुम्हाला तारीख दिसते, ज्या तारखेला मी ही प्रोसेस केली होती 2 जून 2025. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही बँकेतील DBT नवीन ॲक्टिवेट करू शकता किंवा दुसऱ्या बँकेमध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकता. फक्त 2 मिनिटातच तुम्ही ही प्रोसेस 100% यशस्वीपणे तुमच्या मोबाईलवरच जे आहे ते करू शकता. आता तुम्ही तुमच्या बँकेमध्ये DBT KYC ट्रान्सफर किंवा ॲक्टिवेट केल्यानंतर ते ॲक्टिवेट झालेलं आहे की नाही कसं चेक करायचं लगेच या ठिकाणी तुम्हाला माहीत होईल. बघा आता या ठिकाणी 4 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे, आधार मॅपिंग स्टेटस. या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ते ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, खाली कॅप्चा कोड सेम टू सेम टाकायचा आहे आणि त्यानंतर चेक स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक 6 नंबरचा OTP येईल. तो OTP टाकून या ठिकाणी खाली तुम्हाला कन्फर्म बटनवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा आता तुम्हाला दिसून येत आहे तुमचा आधार क्रमांकाचे शेवटचे अक्षर, त्यानंतर तुमचं बँक स्टेटस इनेबल असणे म्हणजे काय तर ॲक्टिव्ह असणे. ॲक्टिव्ह आहे. खाली बँकेचं नाव, तुमच्या कोणत्याही बँकेचं नाव या ठिकाणी असू शकते. माझ्या बँकेचं DBT पोस्ट बँकेमध्ये ॲक्टिवेट आहे तर पोस्ट बँकेचं नाव या ठिकाणी दाखवलं जात आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बँकेचं DBT स्टेटस ट्रान्सफर किंवा ॲक्टिव्ह करू शकता आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने चेकसुद्धा करू शकता. तर बघा तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमधून मिळाली असेल. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.